नमस्कार. नारायणी फाउंडेशन आयोजित ऑनलाईन महाकाव्य स्पर्धेसाठी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे एआय. एआय पेक्षा गड्या आपली आईच बरी. एआय पेक्षा गड्या आपली आईच बरी. नसेल तिला माहीत दुनियेचं फार काही, आणि नसेलही माहीत दुसऱ्या महायुद्धाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम झाले. पण तिला ठाऊक आहे गण्याचा बाप भाबळीच्या झाडाला फास लावून मेल्यानंतर गण्याच्या घराच्या अर्थव्यवस्थेवर कोणते परिणाम झाले. एआय वापरून गड्या करता येतं कॅनव्हावर 3 सेकंदात हसणारा इमोजी क्रिएट. एआय वापरून गड्या कॅनव्हावर करता येतो 3 सेकंदात हसणारा इमोजी क्रिएट. पण बापाच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी उभी जिंदगी मायेनं काळी ढेकळं तुडवली, पाठ खरपूस भाजली, तरीही सोडलं नाही शेत. ती आधुनिक जगापासून कायमच दूर राहिली. मातीचं घर, मातीचं अंगण शेणसड्यानं सारवत राहिली. संसाराला पडलेली भगदाडं ती कष्टाच्या घामानं लिंपत राहिली. चॅट जीपीटीवर सर्च करून गड्या कळते कशी दिसते भाकरी. पण भेगाळलेल्या हातांनी माय थापून देते भाकरी. तेव्हा कळते कशी लागते भाकरी. इथे एआय ने गड्या जित्या माणसाला रोबोट बनवलं. पण जमलाच वेळ तर माझ्या मायेला विचारा, नुसत्याच हाडामासाच्या गोळ्याला तिने माणूस कसं बनवलं. असतील खूप धर्मजाती शाळेच्या दाखल्यावर, पण माणुसकीने कसं जगावं ते मला मायेनं शिकवलं. एआय वापरून गड्या मोठ्या स्क्रीनवर दाखवता येतं ओसाड जमिनीवरही हिरवं रान. पण मातीला आणि मायेला विचारा, गर्वारपणाच्या कळा सोसल्या बिगर निपजता येतं का हो बाळ. धन्यवाद.